रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहे। एकदम नरम आणि सॉफ्ट असे आपले तिळाचे लाडू आज बनणार आहेत। त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे त्यातल्या सर्व टिप आणि ट्रिक्स तुम्हाला समजतील। माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचे बटन आहे ते क्लिक करा, त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। तिळाचे लाडू बनवायला मी हे अर्धा किलो तीळ घेतलेत, साफ करून घेतलेत। आता जरा आपण भाजूया। गॅसवर कढई ठेवले, त्यात तीळ टाकून भाजून घेते। तीळ छान गरम होईपर्यंत आणि थोडे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त लाल करायचं नाहीये त्यांना। कढई तापलेली असल्यावर गॅस सिम करायचा आहे। तीळ आपले छान भाजले, आता हे काढून घेऊया। त्याच कढईत एक चमचा तूप टाकून हे काजू आहेत बारीक केलेत मी, ते जरा भाजून घेते। छान भाजलेत आपले काजू, त्याचा थोडा कच्चटपणा गेलाय, तुपावर भाजलेत। आता काढून घेते मी, त्याच काजूमध्ये मिक्स करायचे। तिळावर सर्व काढून घेतले मी काजू। तुम्हाला काजू टाकायचे नसेल तर फुटाण्याची डाळ अशी मिळते, ती पण टाकू शकता तुम्ही। फुटाण्याची डाळ टाकली तर तुमचे उपवास असले मंगळवार गुरुवार वगैरे तर त्याला ते लाडू चालत नाही, मग इतर दिवशी तुम्हाला खाऊ पण शकता ते लाडू, म्हणून ड्रायफ्रूट्सच टाकते मी। आता त्याच कढईत एक चमचा तूप टाकून हा अर्धा किलो गूळ बारीक करून घेतलाय मी, तो त्याच्यावर वितळून घेते। अर्धा किलो सर्व गूळ टाकलाय मी, आता तो वितळून घ्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। 2 मिनिटात आपला हा गूळ बारीक केलेला असला की वितळतो, जास्त वेळ लागत नाही। गूळ आपला छान वितळत आलाय। अर्धा किलो गुळाला अर्धा किलो तीळ घ्यायचे आणि वर तुमचे काय ड्रायफ्रुट्स असतील ते किंवा चण्याची डाळ। जास्त गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळवायचा आहे। गूळ वितळला की लगेच त्यात आपलं तिळाचं हे टाकायचं आहे सारण। जास्त वितळला तर मग गूळचा पाक कडक होतो आणि मग लाडू कडक होतात। तोपर्यंत आपण याच्यामध्ये ही 1 चमचा वेलची पूड आहे ती टाकून आणि हे ड्रायफ्रुट्स सर्व मिक्स करून घेऊया। हे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे, तो पण टाकते मी। ड्रायफ्रूट शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे। हे सर्व आपल्याला आधीच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पाकात टाकल्यावर जास्त आपल्याला मिक्स करायला लागणार नाही, नाहीतर एका ठिकाणी काजू राहतील एका ठिकाणी वेलची राहील, म्हणून सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। सर्व ठिकाणी आपले काजू आणि शेंगदाण्याचा कूट वेलची पावडर सर्व ठिकाणी लागली आहे। आता हा गूळ पण आपला छान वितळला आहे। मध्ये गटल्या राहिल्या असेल तशा चमच्याने थोडं फोडायचं, म्हणजे ते आपण लगेच वितळतात त्याच्यावर। आणि हे 1 वाटी मध आहे ते टाकते मी त्यात, त्याने आपले लाडू एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात। मध टाकून छान मिक्स करून घेऊया।
आता ह्या स्टेपवर तुम्ही गॅस बंद केला तरी चालतो. बंद करून त्यात हे सर्व तिळाचं आपलं मिश्रण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पटापट ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. ते सर्व मिश्रण टाकले मी. आता हे आपल्याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ आपला छान वितळला आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया. हे सर्व मिक्स करून घेते मी. हे 1 वाटी मी तीळ थोडे बारीक दरदरीत वाटून घेतलेत, ते पण टाकते त्यात, म्हणजे सर्व आपलं मस्त मिळून येतं. ते थोडेसे तीळ त्यातले 1 वाटी वाटायचे मिक्सरला आणि ते पण मिक्स करायचे त्यात. आता ह्यात सारणाचं तुम्ही चिक्क्या पण बनवू शकता थापून ताटलीवर. आता आपण लाडू बनवूया. जास्त गरम आहे आपलं सारण, सर्व मिक्स झाले. आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते. गरम असेल तर कसे वाळायचे लाडू. स्वच्छ अशी धुवून पुसून प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, कसली पण डाळीची, कडधान्याची किंवा ड्रायफ्रूटची असेल तर. शोसाठी तुम्ही काही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, पिस्ता, काजू, बदाम. त्याच्यावर असा 1 चमचा भरून तिळाचं सारण ठेवायचं आहे. असं प्लॅस्टिकच्या बॅगेत घेऊन असं गुंडाळायचं आहे. आता गोल असा लाडू बनवायचा आहे. तुपाचा हात थोडा लावायचा आहे. आपला लाडू छान असा गोल झाला आहे तयार. हे ड्रायफ्रूट्स पण छान दिसत आहेत. हे तुम्ही शेंगदाणे पण लावू शकता किंवा पिस्ता वगैरे लावला तरी छान दिसतं. असे लाडू बनवून घ्यायचे आहेत. घ्यायचे उचलून हातात घेऊन थोडंसं असं प्रेस करायचं आहे. नंतर त्याला गोल गोल फिरवायचं आहे. हलक्या हाताने फिरवायचं आहे. असा लाडू आपला तयार होतो. गरम आहे म्हणून चमच्याने काढायचा, डायरेक्ट हात घालायचा नाही, त्याला हात भाजेल. रेडी आहे. असे सर्व लाडू बनवून घेते मी. असा आधी एकत्र करून घ्यायचे सर्व आणि नंतर हाताने असं गोल गोल फिरवायचं आहे. असा लाडू. असे तिळाचे लाडू आपले रेडी आहेत. अर्धा किलोमध्ये आपले 120 लाडू झालेत पूर्ण.